मंडळी, गेल्या 2-4 दिवसांपासून आपण सोशल मीडियावर बघत आहोत. गडगे नावाचा एक महाराज आहे. त्या महाराजांच्या आश्रमामध्ये कॅन्सर सारखा दुर्धर आजार बरा होतो आणि त्या बाबाची भोंदूगिरी काल परवा उघडी पडली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तक्रारीवरून त्या बाबाला अटक करण्यात आलं. वडगाव पाळ येथील दत्त मंदिरातला हा राजेंद्र गडगे नावाचा बाबा दावा करत होता की माझ्या मार्फत मी कॅन्सरचा आजार बरा करू शकतो. परंतु मंडळी, नेमकं सत्य काय आहे हे तुमच्यापर्यंत कधी पोहोचलेलं नाही. सोशल मीडिया असेल किंवा न्यूज पेपरवाले असतील किंवा वर्तमानपत्रवाले असतील किंवा बातम्यावाले असतील किंवा अजून असे काही पत्रकार असतील की ते फक्त एकाच धर्माला टार्गेट करण्याचं काम करतात, कारण त्यांना पैसा मिळतो. मंडळी, हिंदू धर्मामध्ये असणारा हा बाबा दत्त मंदिरामध्ये काम करत असताना कॅन्सर सारख्या दुर्धर आजार कशा पद्धतीने बरा करू शकतो याचे त्याने वारंवार दाखले दिले आणि बऱ्याच लोकांचा कॅन्सर हा बरा सुद्धा झाला. मग त्या गडगे महाराजाला भोंदू कशामुळे म्हणल्या जातो? नेमकं त्याच्या आश्रमामध्ये खरंच कॅन्सर सारखा आजार बरा होत होता का? अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्याला अटक कशामुळे केली असेल? मंडळी, गेल्या 2-4 दिवसांपासून आपण सोशल मीडियावर बघत आहोत. गडगे नावाचा एक महाराज आहे. त्या महाराजांच्या आश्रमामध्ये कॅन्सर सारखा दुर्धर आजार बरा होतो आणि त्या बाबाची भोंदूगिरी काल परवा उघडी पडली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तक्रारीवरून त्या बाबाला अटक करण्यात आलं. वडगाव पाळ येथील दत्त मंदिरातला हा राजेंद्र गडगे नावाचा बाबा दावा करत होता की माझ्या मार्फत मी कॅन्सरचा आजार बरा करू शकतो. परंतु मंडळी, नेमकं सत्य काय आहे हे तुमच्यापर्यंत कधी पोहोचलेलं नाही. सोशल मीडिया असेल किंवा न्यूज पेपरवाले असतील किंवा वर्तमानपत्रवाले असतील किंवा बातम्यावाले असतील किंवा अजून असे काही पत्रकार असतील की ते फक्त एकाच धर्माला टार्गेट करण्याचं काम करतात, कारण त्यांना पैसा मिळतो. मंडळी, हिंदू धर्मामध्ये असणारा हा बाबा दत्त मंदिरामध्ये काम करत असताना कॅन्सर सारख्या दुर्धर आजार कशा पद्धतीने बरा करू शकतो याचे त्याने वारंवार दाखले दिले आणि बऱ्याच लोकांचा कॅन्सर हा बरा सुद्धा झाला. मग त्या गडगे महाराजाला भोंदू कशामुळे म्हणल्या जातं? नेमकं त्याच्या आश्रमामध्ये खरंच कॅन्सर सारखा आजार बरा होत होता का? अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्याला अटक कशामुळे केली असेल?